नमस्कार, मी विजया बमन। सिन्नरला गद्दार उमेदवार नकोच आहे। ठाकरेंचाही उदय सांगळेंना विरोधच आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या दृष्टीने चर्चेत आलेले दोन्ही उमेदवार गद्दारच आहेत। माणिकराव कोकाटे यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना साथ दिली, त्यामुळे तिथे गद्दार हा शिक्का कोकाटे यांच्यावर बसला। तर दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर इच्छुक झालेले उदय सांगळे, ज्यांनी राजाभाऊ वाजेंसोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, ते तुतारीकडून इच्छुक आहेत। त्यामुळे सिन्नर विधानसभेत आम्हाला गद्दार नको तर खुद्दार उमेदवार पाहिजे असा सूर आता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा आहे। त्या व्यतिरिक्त डॉक्टर रवींद्र पवार यांचं नाव आघाडीवर येतंय। चला तर मग पुढच्या काही मिनिटात सिन्नर विधानसभेचा आढावा घेऊयात। शरद पवार यांची पुलोची लाट वगळली तर सिन्नर तालुक्याने नेहमीच राज्यात आणि देशातील लाटेच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये कौल दिला। यंदा राज्यभरात महाविकास आघाडीची लाट दिसत असली तरी तालुक्यात महाविकास आघाडीला अजून उमेदवार ठरवता आलेला नाहीये, हेही तितकंच खरंय। राजाभाऊ वाजे खासदार बनल्यानं सिन्नर विधानसभेचे गणितच बिघडून गेलेलं असून महायुतीच्या माणिकराव कोकाटे यांचा 5व्यांदा विधानसभेत जाऊ पाहणारा विजयरथ नेमकी कोण रोखणार याबाबतचे चित्र अजून अस्पष्ट आहे। उदय सांगळे तयारी करत असले तरी उदय सांगळेंच्या उमेदवारीला निष्ठावंत शिवसैनिक यांच्यासहित उद्धव ठाकरे आणि तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा विरोधच आहे। सिन्नर तालुक्याने राजाभाऊ वाजे यांना लोकसभेच्या निवडणुकीत दिलेलं भरभरून लीड मताधिक्य लक्षात घेता राजाभाऊ वाजे यांच्या मर्जीशिवाय किंवा त्यांची मर्जी विचारात घेतल्याशिवाय महाविकास आघाडीला सिन्नर विधानसभेचा उमेदवार देता येणार नाहीये, हे सुद्धा तितकंच खरं आहे। राजाभाऊंच्या गटात उदय सांगळे यांना नेहमीच त्यांच्या नंतरचे म्हणजे 2 नंबरचे स्थान राहिले। त्यामुळे जिल्हा परिषदेत बहुमताचे गणित जुळताच सांगळेंच्या पत्नीला राजाभाऊंनी अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांना निवडूनही आणलं। पंचायत समितीत वाजे कोकाटे यांना समसमान जागा मिळाल्यानंतर उदय सांगळे यांना वाजे गटाचे गटनेतेपद देण्यात आले। पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात राजाभाऊंच्या खुर्चीला खेटून सांगळे यांची खुर्ची असायची। सांगळे यांच्या भाषणानंतर थेट राजाभाऊंचे भाषण ठरलेले असायचे। असा सर्व मान सन्मान मिळत असतानाही लोकसभेच्या तोंडावर सांगळे यांनी राजाभाऊंशी काडीमोड घेतला। राजाभाऊंच्या विरोधात लोकसभेला काम केलं। राजाभाऊ निवडणूक रिंगणात उतरले असले तरी विधानसभेला उमेदवारी करायचीच असा यावेळी सांगळे यांचा सूर राहिलेला होता, म्हणजे त्यावेळी सूर राहिला होता। त्यानंतर लोकसभेची उमेदवारी राजाभाऊंकडे चालत आली आणि सांगळे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला। मात्र आता राजाभाऊ खासदार झाले असले तरी सांगळे यांनी स्वतःचा मार्ग खडतर करून घेतला। राजाभाऊंशी काडीमोड घेतला नसता तर शिवसेनेकडून सांगळे यांच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रबळ असा दावेदार राहिला नसता आणि ते सहज विधानसभेपर्यंत पोहोचू शकले असते, हे सुद्धा स्पष्ट होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये सिन्नरकरांनी राजाभाऊंना भरभरून मतं दिली। सिन्नर विधानसभा मतदारसंघात त्यांना विक्रमी म्हणजे 1,59,492 मते मिळाली, जो आजपर्यंतच्या सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतला विक्रम आहे। या विक्रमाने राजाभाऊंची जबाबदारी आणखीच वाढली असून शिवसेनेच्या या जागेवरील हक्कही वाढला। सध्याचे महायुतीचे आमदार राष्ट्रवादीचे असून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच हे विधानसभा निवडणुकीतील विकास म्हणजे महाविकास आघाडीचे सूत्र असले तरी सुद्धा राजाभाऊंना मिळालेल्या विक्रमी मतांनी हे सूत्र बदललेलं आहे, हेही खरं आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार देतानाही त्यांच्या नेत्यांना राजाभाऊंशी चर्चा करावी लागते। त्यांच्या संमतीशिवाय आघाडीचा उमेदवारच ठरणार नाहीये, अशी परिस्थिती सध्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार दिला तर राजाभाऊंचा गट विखरण्याची भीती सुद्धा व्यक्त होती। त्यामुळे उमेदवार ठरवणे राजाभाऊंची कसोटी पाहणारे ठरणारे। उमेदवार दिल्यानंतर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आता राजाभाऊंना स्वतः घ्यावी लागणार असून लोकसभेला मिळवलेले मताधिक्य टिकवण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे। त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आणि राजाभाऊ वाजेंच्या जवळचे असणारे सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? सिन्नरमध्ये समोर गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत होऊ शकते का? ज्या उदय सांगळेंनी लोकसभेला राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात काम केलं
त्याच राजाभाऊ वाजेंनी उदय सांगळे यांना सर्व काही दिलेलं होतं। त्यामुळे शिवसेनेमध्ये उदय सांगळे यांच्याविषयी असलेली नाराजी, उदय सांगळे जरी इतर महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मताधिक्यांचा फटका हा उदय सांगळेंना बसू शकतो। त्यामुळे आताच उदय सांगळेंच्या उमेदवारीला ब्रेक लावला तर ठीक राहील का? याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। एकनाथ शिंदे गटामध्ये असलेले दादा भुसे यांच्या निकटवर्तीयांमध्ये सुद्धा उदय सांगळे यांचं नाव घेतलं जातं। मग अशा पद्धतीने सर्वांगीण गद्दारीचा ठपका असलेले उदय सांगळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले तर सिन्नरमधील उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांची काम करेल का? याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।